नमस्कार, मी अरविंद खबाले, अध्यक्ष नरडको कराड, BSLच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे। 10 मिनिटांपूर्वी मला सांगितलं होतं की प्रीपेडचं कार्ड 3G मध्ये 4G कन्वर्ट करताना वडिलांच्या नावावर जरी असेल तरी त्यांचं फक्त आधार कार्ड घेऊन या म्हणून 10 मिनिटांमध्ये कराडमधून मलकापूरमध्ये गेल्यानंतर इथं आल्यानंतर आता हे सांगतायत की देत नाही, असं मिळत नाही। आणि असं मिळत नाही आणि वडिलांकडे द्यायचं असेल तर लेखी द्या म्हणून सांगितल्यानंतर लेखी पण द्यायला तयार नाहीत। बोला मॅडम, आता सांगा, चला। तुमचं नाव काय बोलावं मॅडम? तुम्हाला नाही सांगायचं ना, तुम्हाला जी तुमचं लीगल आहे ते करा, चला। हॅलो, बोला सर, त्यांचं कार्ड आहे। सरांशी काय तुम्ही आता मंडळात येता येत नाही, नियम आहे ना, मग द्या ना लिहून। कार्ड आहे आणि त्या नियम असला तर लिहून द्या, संपला विषय। ओके, मग ती स्वतः व्यक्ती पाहिजे की नाही सर? हां हां, मग ते आता व्हिडिओ वगैरे करायला लागले? नाही, व्हिडिओ नाही, मी व्हिडिओ करतोयच। मी काही सामान्य माणूस नाहीये, तसं काही तुम्ही जाऊ नका खोलात, लक्षात आलं का? काय म्हणे? तुम्ही मला लिहून द्या फक्त, तुमचं लीगल आहे ना। ते म्हणतात लिहून द्या म्हणे। देता येत नसेल ना तर लिहून द्या, संपला विषय। असं देता येत नाही, ह्याच्या अगोदर लिहून दिलेली मी तुम्हाला दाखवतो आणून, मग कुणाचं दिलं काय दिलं मी सांगतो। स्पीकरवर टाकते मी, तुमच्याशी बोलतोय मी, मला तुम्ही उत्तर द्या, मला दुसऱ्यांशी घेणं देणं नाही। तुमच्याशी बोलतोय ना, तुम्ही मला लेखी उत्तर द्या, तुम्ही लेखी लिहून द्या। मला फोन देऊ नका, तुम्ही मला मॅडम लेखी द्या। आमचे वरिष्ठ बोलतात तुमच्याशी। वरिष्ठांशी मी बोललोय का? एक मिनिट, मला वरिष्ठांचं माहिती आहे का? एक मिनिट, मी माझ्या काउंटरचा नियम सांगितला। मग नियम सांगण्यात लिहून द्या ना, संपला विषय। लिहून द्यायचा प्रश्नच नाही। तुम्ही काय म्हणताय की हा नियम आहे की बाबा त्याच्याशिवाय देऊ शकत नाही, बरोबर आहे ना? आहे ना नियम, मग द्या लिहून, मी तेवढंच सांगतोय। मग लिहून का म्हणून काय म्हणजे मला कळलं पाहिजे ना, तुम्ही म्हणलाय म्हणून। उद्या तुम्ही नाही म्हणला तर मी उद्याही दाखवणार। कुठलंही कार्ड कुणाचे? मी उद्या हे जाऊन BSLच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवणार। ते तर म्हणले की तुम्ही म्हणताय खरं कशावरनं, लिहून द्या, विषय संपला। हे घ्या, फोन घ्या। कशासाठी फोन द्या? पण मला काय माहिती आहे कुणाला फोन लावलाय, मला काय माहिती आहे? जसं तुम्ही म्हणताय ना वडिलांना फोन लावा म्हणलं तुम्हाला, मी तुम्हाला म्हटलं की नाही वडिलांना फोन लावा, तुम्ही लावला का फोन? मग मला माहिती आहे का कोण बोलतंय? मला माहिती आहे का कोण बोलतंय ते? तुमची प्रोसेस आहे ना, मग लिहून द्या फक्त की अशी प्रोसेस आहे आणि मी लिहून देतो, बाकी असं देता येत नाही। नाही नाही, काय लिहून देणार नाही? मग मी पण आता व्हिडिओ, काय नाव आहे त्यांचं? कोण माळी साहेब नाव, त्यांचं पद सांगा। इंचार्ज आहेत, सब डिव्हिजनल इंजिनियर। मग सब डिव्हिजन इंचार्ज आहेत ना, ते तुम्ही द्यायचं का नाही तुम्ही बघा। मी तुम्हाला विचारतो, मी तुमचा व्हिडिओ केलाय, उद्या कराडामध्ये मी तुमच्या नावाची त्या पब्लिश करतोय। आता अजून सुद्धा व्हिडिओ माझा चालू आहे। हे बघा, तुमच्याशी बोलायचं नाही मला, लिहून का देत नाही सांगा फक्त मला। तुम्हाला तर प्रोसेस आहे ना, लिगली आहे ना तुमचं, लिगली आहे ना तुमचं? इकडे घ्या, इकडे घ्या, 1 मिनिट इकडे घ्या, इकडे घ्या, इकडे घ्या, 1 मिनिट इकडे घ्या। हा, जरा 1 मिनिट जोरात बोला। हा, म्हणा एकदा लिहून देऊ शकत नाही, लिहून देऊ शकत ते पण नाही म्हणा। काय नाव तुमचं म्हणला? तुमचं नाव सांगा आणि पद सांगा। तुम्ही माझ्याशी बोला खरं, तुमच्याशी सरळच बोलतोय ना, अख्ख्या कराड समोर हा आवाज जाणार आहे, त्यामुळे कोण सरळ बोलतोय कोण वाकडे बोलतोय कळणार आहे, कळलं का? तुम्ही माझ्याशी व्यवस्थित बोला। तुमच्याशी सरळच बोलतोय, पहिली गोष्ट लक्षात घ्या। तुम्हाला सांगतायत तर तुम्हाला ऐकून घ्या, माझा अधिकार आहे तो, माझा अधिकार आहे तो। जरा नीट आवाज आली, कळलं का? पहिली गोष्ट आहे ना, पहिली गोष्ट दुसऱ्या कस्टमरशी बोलतोय आपण, लक्षात आलं का? अरे अधिकारी म्हणजे काय? तुम्ही काय मंत्रालयातले माझे मालक आहे का? अधिकारी म्हणजे हा, अधिकारी म्हणजे काय? मग कशाला फोन केलाय मला? कशाला जोडून दिलाय फोन? मी फोन केलाय का तुम्हाला? तुमच्याशी भेटायला यायचं का कुणाला भेटायचं मी बघतो, त्याचा विषय नाही। तुमचं नाव सांगा की कुणाला भेटायला यायचं नाव सांगा। हा, आणि काय पद आहे तुमचं? काय नाव आहे तुमचं? काय पद आहे? हा, ठीक आहे, ठेवा फोन, तुम्हाला सांगतो मी, ठेवा। हा हा मॅडम, तुम्ही बोला, चला। देणार आहे का नाही फक्त सांगा, का लिहून देणार नाही ते पण सांगा। का लिहून देणार नाही? पण तुम्हीच म्हणताय ना हा नियम आहे नाही, मला कसं कळणार? मला कसं कळणार हा नियम आहे तो सांगा। तुम्ही तोंडातनं काही म्हणला की हा नियम आहे, मला कसं कळणार? लेखी दाखवा। लिहून देऊ नका, लिहून देऊ नका, लेखी दाखवा। नियम दाखवा ना मला, मग नियम दाखवा। नियम दाखवायला प्रॉब्लेम आहे का?
4-5 नियम दाखवायला प्रॉब्लेम आहे का? मी नाही देऊ शकत. 10 मिनिटं वाद घालून ही लोक सगळ्यांना अशा पद्धतीने उत्तर देत आहेत, हे लक्षात ठेवा. कराड शहरातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, हा व्हिडिओ सगळीकडे प्रसारित करायचा आहे. ह्यांच्या उच्च अधिकाऱ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. हे जर माझ्यासारख्या माणसाला असं म्हणत असतील तर सामान्य येणाऱ्या नागरिकाला काय काय करत असतील काय माहित नाही. लिहून का देणार नाही? का देणार नाही लिहून? त्याचं उत्तर साहेबांनी दिले तुम्हाला. साहेब बिहेब मी तुमच्यापाशी आलोय ना, तुम्ही मला सांगायचंय साहेबांचा काय संबंध? मी देणार नाही. हो ना, मग का लिहून देणार नाही एवढं विचारतोय. माझा हक्क आहे का नाही? तुम्ही मला काही नियम सांगाल. लिहून द्यायचा संबंधच येत अहो मग हा नाही. नियम आहे असल्याशिवाय आमच्याकडे बाबा, हे असं असं करावं लागतं. परवानगी नाही. संपलं. मग तेवढंच लिहून द्यायचं आहे. नाही, तुमचं पण लिगली आहे ना, मी का लिहून देऊ? तुमचं लिगली आहे ना, हा, मग घाबरायची काय कारण आहे? आता सर आय स्कॅनिंग आहे, तुम्ही कशाला वाद अहो पण घालताय? घाबरता कशाला मग? मग मी कशाला- तुमचं बरोबर आहे ना, का देऊ? बरोबर आहे ना. मग का मी का लिहून देऊ सांगा? का लिहून देऊ म्हणजे बरोबर आहे ना. मला तुम्ही सांगताय अर्ध्या तासापूर्वी तुमच्या माणसाला काय सांगितलं, आता ते त्यांचं चुकलं, त्यांच्याशी मग त्यांचं चुकलं म्हणजे काय मी प्रत्येकाची वाद घालत बसू का? हा